नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नेस्ले इंडिया लिमिटेडसोबत टोटल 6 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि त्या डिव्हिडंडला देण्यासाठी रेकॉर्ड डेटसुद्धा फिक्स केली आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1306 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 38,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1313.90 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 913.55 रुपये आणि या कंपनीने 6 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 26 जुलै 2024. चला आता बोलूया हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 51,499.90 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 45,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 58,994 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 34,977.70 रुपये आणि या कंपनीने 100 रुपयांचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि त्याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 24 जुलै 2024. चला आता बोलूया लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाबद्दल, म्हणजे LICबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,011.90 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 6 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,175 रुपयाचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 593 रुपयाचा आणि या कंपनीने 6 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 19 जुलै 2024. चला आता बोलूया नेस्ले इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 2,355.70 रुपयाचा आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,769.30 रुपयाचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 2,145 रुपयाचा आणि या कंपनीने 8.5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 15 जुलै 2024. चला आता बोलूया कम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 3,462 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 17,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 3,636.45 रुपयाचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 2,132 रुपयाचा आणि या कंपनीने 16 रुपये 50 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 8 जुलै 2024. चला आता बोलूया बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 7,950.05 रुपयांचा आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 88,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 9,348.95 रुपयाचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 6,600
₹27.90 आणि या कंपनीने ₹21 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 28 जून 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया उद्या सकाळी 11 वाजता. तोपर्यंत